खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत 10,000 रुपये अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे। परंतु बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव या अनुदानाची प्रतीक्षा करत आहेत। तर आता ही प्रतीक्षा जवळपास संपणार आहे, कारण दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथून राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान या अनुदानाचे वितरण शेतकरी बांधवांना केले जाऊ शकतात। तर यासाठीच आता कृषी विभागाने एक महत्त्वाचे आवाहन शेतकरी बांधवांना केलेले आहे। सोयाबीन व कापूस अनुदानासाठी लवकरात लवकर केवायसी करण्याचे आवाहन हे शेतकरी बांधवांना करण्यात आलेले आहे, अन्यथा त्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार नाही। तर ते कोणत्या शेतकरी बांधवांना केवायसी करावी लागेल हे थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात। आणि जर तुम्ही आतापर्यंत केवायसी केलेली नसेल तर तात्काळ आपली केवायसी करून घ्यावी, अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागू शकते। तर या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊयात, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर शेतकरी मित्रांनो, सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन हे कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे। खरीप हंगाम 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाही त्यांनी आपल्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करावे असे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे। तर राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान मिळणार आहे। तर हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपली आधार संमती दिलेली आहे। यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक जुळले आहेत। यांचे केवायसी करण्याची आवश्यकता नाही, म्हणजेच जर तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असेल तर तुम्हाला केवायसी करण्याची आवश्यकता नाही। मात्र या व्यतिरिक्त 21.38 लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे। यापैकी 2.30 लाख खातेदार यांनी 25 सप्टेंबर 2024 अखेर आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे। या व्यतिरिक्त शिल्लक 19 लाख खातेदार यांच्याकरिता एक नवीन पोर्टलवर या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी करावायची आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे। या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा। कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इन मधून उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदारांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून ई-केवायसी करून देतील। तसेच स्वतः शेतकरी सुद्धा या पोर्टलवर जाऊन OTPच्या माध्यमातून किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात म्हणजे CSC मधून किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन आपली ई-केवायसी करू शकतात। परंतु या भानगडीत पडू नका। जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर तात्काळ आपल्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा। तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे।